Students, welcome to English lecture. Today we will see the end of the story An Astrologer's Day. So let us discuss how astrologer was relieved from his tension or his guilt. When astrologer reached at his home, so when Guru Nayak was gone and astrologer came to his house, then what happened? It was nearly midnight when the astrologer reached home. So it was midnight. मध्यरात्र झाली होती जेव्हा astrologer घरी पोहोचला. His wife was waiting for him at the door and demanded an explanation. So his wife was waiting for him and she said that you must explain why you are late. का बरं उशीर का झाला ह्याचं एक्सप्लेनेशन ह्याचं स्पष्टीकरण त्यांनी मागितलं. He flung the coins at her and said, "Count them. One man gave all that." So he flung the coins at her. म्हणजे त्यांनी तिच्याकडे ते नाणी जी होती ती तिच्या हातात दिली आणि तिला सांगितलं, "Count them. One man gave all that." केवळ एका माणसाने एवढे कॉइन्स दिलेले आहेत. 12.5 annas, she said, counting. आणि तिने ते मोजले आणि तिच्या लक्षात आलं की 12.5 आणे झाले होते. She was overjoyed. She was very happy. Overjoyed means very happy. I can buy some jaggery and coconut tomorrow. The child has been asking for sweets for so many days now. I will prepare some nice stuff for her. तिला खूप आनंद झाला आणि ती म्हणाली, I can buy some jaggery. Jaggery म्हणजे गूळ. And coconut tomorrow. मी याच्यापासून या पैशामधून गूळ आणि नारळ आणेन. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स. माझी मुलगी मला कितीतरी दिवसापासून स्वीट्स मागते, गोड काहीतरी खायला मागते आणि मी आज ते करू शकेन. सो इन दिस वे शी वॉज व्हेरी हॅपी बिकॉज ॲस्ट्रॉलॉजर गॉट मोर मनी दॅट डे. Astrologer shared his past life with his wife. The swine has cheated me. He promised me a rupee. Swine म्हणजे खरं इथं शिवी घातलेली आहे. The swine has cheated me. त्यांनी मला फसवलं. He promised me a rupee. त्यांनी मला खरं तर ₹1 द्यायचं ठरवलं होतं. Said the astrologer. She looked up at him. You look worried. What is wrong? पैसे मिळालेत पण तुम्ही थोडेसे काळजीत दिसता. व्हॉट इज रॉंग विथ यू? नथिंग. आफ्टर डिनर सिटिंग ऑन द पॉल ही टोल्ड हर. प्यॉल मीन्स कॉट. एक जसं आपण चारपाई म्हणतो किंवा बाज म्हणतो तशा बाजेवर तो बसला जेवण झाल्यानंतर आणि त्याने तिला सांगायला सुरुवात केली. डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे? माझ्या डोक्यावर एक मोठा भार होता, टेन्शन होतं, ते आज गेलेलं आहे. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स. मला असं वाटत होतं की माझ्या हाताला कुणाचं तरी रक्त लागलेलं आहे, म्हणजे कुणाचं तरी जीव माझ्या हातून गेलेला आहे आणि त्याचं रक्त माझ्या हाताला लागलेलं आहे असं मला वाटत असे. दॅट वॉज द रिझन व्हाय आय रॅन अवे फ्रॉम होम. आणि म्हणून तर मी घरापासून पळून आलो. सेटल्ड हिअर अँड मॅरिड यू. मी इथं सेटल झालो या गावामध्ये आणि तुझ्याशी लग्न केलं. नाव दॅट मॅन ही इज अलाइव्ह. आणि ज्याचा मृत्यू झाला, जो माझ्या हातून मारला गेला असं मी समजत होतो, नाव दॅट मॅन इज नॉट डेड, ही इज अलाइव्ह. तो जिवंत आहे. So tension has gone. She gasped. तिला तर घशाशी औंढा आला, म्हणजे श्वास अडकला. She gasped. You tried to kill him? तुम्ही त्याला मारायचा प्रयत्न केला? Yes, in our village when I was a silly youngster. मी खूप मूर्ख असा एक तरुण माणूस होतो. We drank. So we took the wine. आम्ही दारू घेत होतो. गॅम्बल्ड, जुगार खेळत होतो. अँड क्वारल्ड बॅडली वन डे. एके दिवशी आम्ही दारू पिली, जुगार खेळला
आणि खूप भांडलो. व्हाय थिंक ऑफ इट नाव? पण आता त्याचा कशाला विचार करायचा? टाईम टू स्लीप. आता झोपायची वेळ आहे. ही सेड यॉर्निंग. यॉर्निंग म्हणजे जांभई देत तो म्हणाला, येस नाव आय एम व्हेरी क्वाईट अँड आय फील व्हेरी हॅपी बिकॉज आय एम रिलीव्ड फ्रॉम द टेन्शन अँड स्ट्रेच्ड हिमसेल्फ ऑन द प्यॉल. आणि त्या कॉटवर त्याने आपलं अंग ताणून दिलं. So in this way, we have seen what is the end of the story. It is very striking, it is very surprising, that whatever he told Guru Nanak, it was true because he was the person who wanted to kill Guru Nanak, and that he told all this reality, all these facts to his wife. So after getting this is the another mode of this story, isn't it? So it is very surprising that the end of the story is very different. Now let us discuss some aspects of this story. या स्टोरीमध्ये आपल्याला काय काय गुण आढळून येतात किंवा काय काय आढळतं हे आपण याचं ॲप्रिसिएशन करूया. वी विल ॲप्रिसिएट. In this beautiful story, there are mainly two characters. So this is a very beautiful and interesting story, and there are two main characters, the astrologer and the client. त्याचं ते गिराईक ज्याला आपण गुरु नायक म्हणतो. So the astrologer and the client means Guru Nanak. The character of the wife of the astrologer is supporting character. ते दुय्यम कॅरेक्टर आहे, फार महत्त्वाचं नाही, शेवटी येतं. The character of wife. The protagonist of this story is an astrologer. Protagonist means main character. So main character in the story is an astrologer. The astrologer's name has not been mentioned in the story. पण astrologerला कुठलं नाव दिलेलं नाही आहे. He is a round character. म्हणजे ज्या कॅरेक्टरमध्ये, ज्या पात्रामध्ये असे काही डेव्हलपमेंट होतात किंवा इम्प्रूव्हमेंट होतात किंवा काही बदल होत जातात, त्याला म्हणायचं राऊंड कॅरेक्टर. म्हणजे जो माणूस तरुणपणी अतिशय गुंडागर्दी करणारा, जुगार खेळणारा, दारूचं व्यसन असणारा हा माणूस नंतरच्या आयुष्यामध्ये एक ॲस्ट्रॉलॉजर होतो, एक ज्योतिषी होतो की ज्याच्याकडे लोक अतिशय आदराने पाहतात. मॅन ऑफ प्रिन्सिपल म्हणजे तात्विक माणूस आहे असं समजतात, धार्मिक माणूस आहे असं समजतात. हा जो बदल आहे, हा जो चेंज आहे, या असे चेंज ज्या कॅरेक्टर्समध्ये येतात त्याला म्हणायचं राऊंड कॅरेक्टर. सो ही इज अ राऊंड कॅरेक्टर. ही डेव्हलप्स विथ द डेव्हलपमेंट ऑफ द प्लॉट. जसं जसं स्टोरी डेव्हलप होत जाते तसं तसं त्याचं कॅरेक्टर पण डेव्हलप होत जातं. The appearance of the astrologer is very well described by the author. त्याचा जो ॲपियरन्स आहे, त्याचा जो लुक आहे, तो दिसतो कसा, ह्याचं अतिशय चांगलं वर्णन ऑथरनी म्हणजे रायटरनी केलेलं आहे. द क्लायंट सीम्स टू बी अ नाईस पर्सन. हा जो त्याचा क्लायंट आहे, गिराईक आहे, तो सुद्धा एक नाईस पर्सन दिसतो. ही इज अ व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. तो अगदी सरळ साधा पण थोडासा ॲग्रेसिव्ह, आक्रमक असा आहे. ही इज नॉट कनिंग. तो काही धूर्त नाही. लाईक अ चाइल्ड ही शोज हिज हॅपीनेस when he gets to know that some harm has been done to his enemy. एखाद्या लहान मुलासारखा त्याला आनंद होतो जेव्हा त्याला हे कळतं की त्याचा जो एनिमी आहे, म्हणजे त्याचा जो शत्रू आहे, त्याला काही ना काही इजा पोचलेली आहे आणि तो गेला आणि तेही ॲक्सिडेंटमध्ये गेला हे पाहून त्याला आनंद होतो लहान मुलासारखा. दिस चाइल्डलाईक ॲटिट्यूड गिव्स हिम अ सेन्स ऑफ इनोसन्स अँड व्हर्च्यू. आणि त्याच्यामुळेच त्याच्या कॅरेक्टरमध्ये आपल्याला एक प्रकारचा इनोसन्स, जो लहान मुलांमध्ये निरागसपणा असतो, तो निरागसपणा दिसतो आणि त्याच्यामध्ये काही सद्गुण पण आपल्याला दिसून येतात. व्हर्च्यू म्हणजे चांगले गुण. हिज नेम इज गुरु नायक आणि या क्लायंटचं नाव आहे गुरु नायक. इट इज रिव्हील्ड बाय द ॲस्ट्रॉलॉजर. हे नाव अर्थातच कोणी घेतलेलं आहे? ॲस्ट्रॉलॉजरने उघड केलं आहे, ओपन केलं आहे. रिव्हील करणं म्हणजे ओपन करणं. ही प्लेज अ पिव्होटल रोल, very important role. Pivotal means here very important role in the development and climax of the plot.
जसं तसं ह्या स्टोरीचा प्लॉट म्हणजे कथानक पुढे 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 जात राहतं, तसं तसं हा गुरुनायक एक महत्त्वाचा रोल, एक महत्त्वाची भूमिका बजावतो. द वाईफ ऑफ द ॲस्ट्रॉलॉजर प्लेज अन इम्पॉर्टंट पार्ट इन द डेन्युमा ऑफ द स्टोरी ॲट द एंड ऑफ द स्टोरी. म्हणजे त्या स्टोरीचा जसं जसं खाली क्लायमॅक्स होऊन हळूहळू खाली येईल, स्टोरी एंडला येईल, तसं त्यावेळेला ॲस्ट्रॉलॉजरची वाईफ फार महत्त्वाचा रोल करते. शी इज द लिसनर ऑफ द पास्ट स्टोरी ऑफ द ॲस्ट्रॉलॉजर. कारण तिलाच तो सगळी आपली ही कथा सांगतो की पाठीमागे काय घडलं. शी इज अन आयडल हाऊसवाईफ. तिचं कॅरेक्टर कसं आहे? शी इज अन आयडियल हाऊसवाईफ. ती गृहिणी आहे, उत्तम गृहिणी आहे. अँड अ केअरिंग मदर. शी बिलीव्ज इन व्हॉट एव्हर हर हजबंड सेज. आणि तिच्या नवऱ्यावर विश्वास आहे. The author uses ironic comment on the astrologer's crafty ways of carrying out his profession. ऑथर म्हणजे रायटर युजेस आयरॉनिक कॉमेंट म्हणजे उपहासपूर्ण, उपरोधपूर्ण, ज्याच्यामध्ये आपल्याला हसू येईल, ऑन द ॲस्ट्रॉलॉजर्स क्राफ्टी वेज. म्हणजे अतिशय हुशार आणि अतिशय धूर्त असा हा माणूस आहे की त्याचा जो प्रोफेशन, त्याचा जे व्यवसाय आहे तो नीट चालण्यासाठी तो खूप काही ट्रिक्स वापरतो. जसं की 10 मिनटं काही न बोलणं, दुसऱ्याचं सगळं ऐकून घेणं, किंवा काहीतरी गेसवर्क करणं, म्हणजे अंदाज बांधणं, हे सगळं जे आहे ह्याला क्राफ्टी वेज म्हटलेलं आहे. देर आर मेनी इन्स्टन्सेस, अनेक उदाहरणं त्याच्यामध्ये आहेत, वेअर फिगरेटिव्ह लँग्वेजेस हॅव बीन यूज्ड. फिगरेटिव्ह लँग्वेज म्हणजे अलंकारिक भाषा वापरलेली आहे ऑथरने, रायटरने. इन शॉर्ट, R.K. Narayan is a great artist who creates a perfect atmosphere for this story. या स्टोरीला लागणारं जे रहस्यमय वातावरण आहे ते वातावरण तयार करण्यामध्ये R.K. नारायण यांना खूप यश मिळालेलं आहे. अँड ही इज अ ग्रेट आर्टिस्ट इन दॅट. इट शोज हाऊ फेट चेंजेस द लाईफ ऑफ अ मॅन ड्रॅमॅटिकली. इथं आपल्याला फेट म्हणजे दैव कसं खेळ खेळतं आणि कसं नाट्यमय पद्धतीने, ड्रॅमॅटिकली म्हणजे नाट्यमय पद्धतीने एखाद्याच्या आयुष्याला एक वळण मिळतं, हे आपल्याला या स्टोरीमधून कळून येतं. द स्टोरी इज बोथ एक्साइटिंग, अतिशय उत्कंठदावर्धक, ज्याला आपल्याला उत्सुकता वाटत राहते काय होणार काय होणार, अँड मूव्हिंग. सो स्टोरी इज व्हेरी इंटरेस्टिंग. सो स्टुडंट्स, आय होप in the last lectures you have listened to the story very carefully, and you have understood the summary of the story very well. Now it is time to solve the activities based on this lesson. So I hope you will look at the activities and try to solve them at home. Thank you very much.